महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी असं एक आगळं वेगळं नातं आहे। आपल्याबरोबर दीनानाथ सिंह आहेत, ज्यांनी हिंद केसरी गाजवली होती आणि महाराष्ट्र केसरी पण गाजवली होती। आणि हे कोल्हापूर कुस्ती महर्षी गावातून आलेले हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आज खास ह्या आखाड्याला दखल दिला आहे। खरं तर आपण बघताय की तुमच्या काळात खरं तर काहीच बक्षीस नव्हती, पहिलवानांना बक्षीस मिळत होती, पण ह्या वर्षी एक मोठं बक्षीस आहे, एक मोठा आनंद। तुम्ही आज कुस्त्या पण बघितल्या आणि थरार पण बघितला, काय फरक आहे तेव्हाची कुस्ती आणि आत्ताच्या कुस्तीमध्ये? तेव्हाची कुस्ती आणि आजच्या कुस्तीमध्ये खूप फर्क है। एक मनस्वी आनंद होता त्या महाराष्ट्र केसरी का। और आप ख्याल करिए उन महाराष्ट्र केसरी को 10 रुपये भत्ता था और 5 दिन में 50 रुपये मिले। उस 50 रुपये का जो आनंद उनके मन में था और उतनी खुशी उतनी आनंद आज के ये पहलवानों को इतना मिलने के बाद भी नहीं है। उनको समाधान नहीं है। हाँ, क्योंकि इतना मिलने के बाद भी वो कहीं मुलाकात देते थे कि मला काही मिळाला नाही, मला इनाम काही दिला नाही। उनका भी सोचिए, जो 10 रुपये मिलने के बाद इतने आराम से नींद आती थी उनको, इतने आराम से सोते थे, उनकी ज़िंदगी कितने शान से बीती। और वो जबरदस्त पहलवान थे। जब आप खेलते थे वो तेव्हा मातीवरची कुस्ती होती, पण आता ऑलिम्पिकची कुस्ती आहे, मॅचची एक गतिमान कुस्ती झाली आहे। त्यात मला वाटतं महाराष्ट्राचे पैलवान निश्चितच पुढे आहेत। आताची कुस्ती गतिमान झाली, गतीने चालली आहे। पण ज्यावेळी ही नजर आमचे डोळे ज्यावेळी मारुतीमनेकडे जाते, ज्यावेळी श्रीपती खंचनाने आंदोलकडे आम्ही पाहतो, त्यावेळीची पैलवानी, सादिक पैलवान, आजच्या पैलवानी ज़मीन आसमान का फ़र्क है। वो कोई तुलना नहीं हो सकता है। जब उनको ख्याल करेंगे तो ये नथिंग, जब इनको ख्याल करेंगे इनको ख्याल करेंगे नथिंग। जब इनकी यादें आती है तो हमें मारुति माने को हम भूल नहीं सकते। क्या पहलवान थे, आज की गतिमान कुश्ती है, ये मानते हम। और उनको जो भी मिला थोड़े में उनको समाधान था। इनको इतना मिलने के बाद भी समाधान नहीं है। समाधान कहाँ था? 10 रुपये में उन महाराष्ट्र केसरी को समाधान को जोड़िए, उनको याद करिए। और वो दबंग पहलवान थे भैया। आज की पहलवानी ठीक है, आज हम देख रहे हैं, गतिमान कुश्ती देख रहे हैं, सब कुछ देख रहे हैं। आज है नज़ारा, इन आंखों से वो नज़ारे को देख रहे हैं, मगर उनको भूल नहीं रहे। उस टाइम का नज़ारा अलग था, इस टाइम का नज़ारा अलग है। मगर आपल्या बरोबर आहेत जोशीलकर, मला वाटतं तुम्ही पिंपरी चिंचवडलाच जिंकला होता, पुण्यातच जिंकला होता। मला सांगा त्या काळाची कुस्ती आणि आताची कुस्ती, खरं तर ह्यांनी सांगितलं जमीन आसमानाचा फरक होता। अगदी बरोबर आहे। त्या काळात आम्हाला इनाम कमी भेटत होतं, आज इनाम भरपूर आहे। कमी इनाम भेटत होतं तरी त्यावेळी पैलवान नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे तयार होत होते। आजची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र केसरी झालं की घरी थांबणे, पैसा मुबलक मिळतो, त्या पैशाचा त्यांना वापर करून त्यांनी परत नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलं पाहिजे। हिंद केसरी, महान भारत केसरी वगैरे स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव कमावलं पाहिजे। आम्हाला त्यावेळी 5,000 मिळत होते, आता 50 लाख रुपये मिळायला लागले। परंतु सोयी सुविधा चांगल्या तुम्हाला दिले, त्याचा वापर करा। आम्हाला सोयी कमी होत्या, सुविधा कमी होत्या, तरी पण आपण कष्ट करून आपलं नाव केलं। तुमच्या काळात सुविधा कमी होत्या, संधी कमी होत्या, पैसे कमी होते, पण समाधान होतं। तुम्ही आजकालची जी उद्याची मुलं आहेत, गदा घेणार आहेत, त्यांना काय संदेश द्याल आजच्या युवा पैलवानांना? आज के युवा पहलवानों को हमें संदेश देंगे कि जो खुराक वो पहलवान खाते थे, जो पहलवान उन खुराक से पहलवान बनाया, आज वही खुराक आप भी खाइए। इंजेक्शन, दवाइयाँ, ये आपके लिए हानिकारक है, आपकी ज़िंदगी बर्बाद हो जाएगी। एक बात और है, ये जो रोज मैदान उठे रोज मैदान आणि मिळेल ते पैसे बँकेत टाकताय, पैसे रोज मैदान लढताय, पण तुमची पैलवानी मात्र टिकणार नाही। कारण तालमीच कष्ट आणि रोज मैदान फिरणं यात खूप फरक आहे। आम्हाला एखादं कुस्ती ठरली ना, महिना 2 महिने वस्तात तालीम सोडून बाहेर जाऊ देत नव्हते। तो कष्ट, आजचा कष्ट, रोज मैदान, रोज पैसे, रोज बँकेत, ये तफावत है। और ये अंतर से एक दिन आपको सोचना पड़ेगा, पहलवानी 0 पे आ जाएगी। दीनानाथ सिंह यांच्या काळातली कुस्ती आणि आजच्या काळातली कुस्ती याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। आजच्या पैलवानांनी खरं तर जास्तीत जास्त पदक जिंकली पाहिजे आणि महाराष्ट्राचं नाव उंचावलं पाहिजे, असं दीनानाथ सिंह यांचं म्हणणं आहे। टीव्ही मराठीसाठी संजय दुधाने, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.